आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. याकोबाचे पत्र 3रा अध्याय. जीभ कशी सांभाळायची. माणसाला सांभाळू शकतात पण जिभेला नाही सांभाळू शकत. बरोबर ना. आपल्या मनाला कोणी सांभाळू शकत, शरीराला पकडू शकत, बरोबर, जिभेला पण कोण पकडू शकत. तर याकोबाच्या पत्रामध्ये या 3रा अध्यायामध्ये एका जिभेविषयी त्याने आपल्या माणसाच्या अवयवाविषयी एक चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले. वचन घे. माझ्या बंधून तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका. आता एखाद्या माणसाला तू त्याला शिकवतो, याला शिकवतो, तिला शिकवतो, त्याला शिकवतो, बरोबर. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्यांना शिकवण्याचं काम करते. हालेलुया. त्या काळामध्ये धार्मिक शिक्षण चाललेलं होतं आणि धार्मिक शिक्षणाबाबतीत ते एकमेकांमध्ये शिक्षण पटत नव्हतं, तर त्यामुळे त्यांना राग येत होता. हालेलुया. तेव्हा पौलाने, याकोबाने आणि पेत्राने बरेच शिष्य जे देवाचे होते त्या लोकांची एक मीटिंग सुरू झाली. हालेलुया. आणि त्यांना जे लोक काय निवडले ते त्याच्यामध्ये थोड्या फुटी पडायला लागल्या. हालेलुया. तेव्हा आपण बघतो की गलातियेला 5:15 मध्ये ना, आणि देविधामध्ये आपण वाचतो की प्रभूच्या दासाने भांडू नये, असा पडलेलं राज्य वसाड पडते. हे मध्ये 12 ते 22 पासून वचन दिले. तर काही गोष्टी अशा होत्या तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जर आता पक्की माहिती नाही बायबलची किंवा या शास्त्राची किंवा देवाची ओळख नाही सारखी, तर तुम्ही शिक्षक कसे होणार. हालेलुया. तर पुढे काय सांगते, आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला कधी कधी दंड उत्पन्न होतात. कशामुळे माहितीये. हालेलुया. कारण आपण स्वतःला कोणतरी शिकायला प्रयत्न करतो किंवा कोणतरी बनायला प्रयत्न करतो. हालेलुया. प्रभू मध्ये नॉर्मली माणूस राहिला नम्रतामध्ये, मध्ये 23:12, तेव्हा तो मनुष्य उंच जाते, भविष्यात वाढतो, अनुभवात वाढतो, ज्ञानात वाढतो, दानात वाढतो, ना आध्यात्मिक जीवनाचा मार्ग इतरांपर्यंत पोहोचू शकते. आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तो मनुष्य तो पूर्ण होईल. काय सांगते, जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. आता तुम्ही विचार करा, आपण भरपूर माणसं चुकतात, तुम्ही मी, पण चुका आणि दुरुस्त एक पण करतात. आता आपल्या लोकांची सगळ्यांची एकमेकांची संगत मैत्री वेगळी आहे, भरपूर आहे. हालेलुया. बरोबर. आपण खोटं बोलायला, आता प्रार्थनेत येतात बरेच लोक, प्रार्थनेमध्ये जीवन जगतात तरी खोटं बोलतात, बरोबर, भरपूर खोटं बोलतात. हालेलुया. आता हे खोटं बोलून तुम्ही प्रार्थना करायला बसले किंवा प्रार्थनेत आले तर आपल्याला लोक काय पकडणार, खोटं बोलतो असं सांगणार, बरोबर. हालेलुया. म्हणून त्याच्यामध्ये शिक्षक जे आहे ते आपण त्यांना शिकवू शकत नाही. समजलं. हे असं असते. हालेलुया. आणि आता बघा, जेव्हा स्वतः एखादे 1-2 वचन संगत कोणा पकडायची आपल्याला. हालेलुया. तर संगतीचा व्यक्ती कसं असते, मत्तेमध्ये 10 जोडी पाठवली, बरोबर, कार्य करायला. आता तुम्ही जर प्रभू मध्ये आहेत आणि तुम्ही प्रभू चालत आहे, तर जोडी जर तुमच्यामध्ये चांगली नसेल तर तुम्ही प्रभूची सेवा करू शकत नाही. हालेलुया. एक अंधकारात जाईल तर एक प्रकाशात जाईल, म्हणजे अंधकार आणि प्रकाश दोघे एकत्र होत नाही. हालेलुया. जिकडे मोह उत्पन्न होतो तिथे शैतान उत्पन्न होतो, जिथे मोहावर विजय मिळवतो तिथे परमेश्वराचा आत्मा उत्पन्न होतो. हालेलुया.
तर याकोबाच्या काही गोष्टी असं आहे अर्लिया त्या माणसाला शिकवतो आणि ते शिक्षण आपल्या सगळ्यांना घेणं गरजेचं आहे अर्लिया. आता कधी कधी आपण प्रार्थनेमध्ये येणारे अनेक लोक चुकतात आणि चुका पण करतात अर्लिया. पण त्यामुळे आपली चूक जर आपल्याला माहितीये की माझी चूक आहे तर या चुकीमुळे मला कदाचित परिणाम काहीतरी होऊ शकते बरोबर अर्लिया. तेव्हा ती चूक सुधारणं हे आपल्याला गरजेचं आहे. पण जर चुका वाढवत गेलं तर आपल्या जीवनाला फार धोक्याचं आहे अर्लिया. फार कठीणाचं आहे, फार संकटाचं आहे, फार मोठ्या आपत्तीचं आहे अर्लिया. म्हणून वचन आणि शिक्षक हे शिक्षण आहे. आता पौलाने काय सांगितलं 11:1 जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात व्हा अर्लिया. आता बघा कधी कधी आपली वेळ चुकीच्या रस्त्याला पण निघताय. कधी कधी कोण टाइमपास करतो, कोण कुठेतरी उभा राहतो, कोण कुठेतरी बोलतो, कुठेतरी गप्पा गोष्टी करतो, परंतु देवाला वेळ देत नाही. देवाची वेळ असते तेव्हा कोणत्या मानवाला वेळ द्यायची नाही. तुम्ही त्या मानवाला वेळ दिली ती त्या सैतानाने तुमची वाट लावली अर्लिया, मग तुम्हाला फसवलं अर्लिया. आपण वचन घेतो, शिक्षण घेतो, ज्ञान घेतो म्हणजे आपण शून्यात येतो अर्लिया. प्रत्येकाने लक्ष केंद्रित म्हणून वचन घ्यायचं आहे अर्लिया. आपण कधी कधी बघतो इकडे कोण गप्पा करत बसते, कोण गोष्टी बोलतो, कोण खेळतात, कोण इकडे तिकडे धावतात. आपण तिथे काय करतो म्हणजे सैतानाला संधी देतो. वचनामध्ये सिस्टम कशी आहे बरोबर अर्लिया, ते पाळण्यासाठी ते पाळायचं अर्लिया. जेव्हा मी एकदा तुमच्यासारखा असा प्रार्थनेला जात होता तर माझ्या जोडीला एक माणूस होता. तर तो माणसाला मी सांगितलं चल आपण प्रार्थनेला जाऊ. तो काय करायचं माहितीये का, अर्ध्या रस्त्यामध्ये थांबायचं. असं करता करता विचार केले याच्यामुळे मला ना प्रार्थनेत मला पोचत नाही. आता तुम्ही माहितीये आपण लोक आहेत प्रार्थनेमध्ये बरोबर, आपल्याला पण येत असेल ते मी येते, ती असेल ते येते, नाही का नाही. नाहीतर गप्पा गोष्टी करत बसायचं, नंतर सावकाश जायचं मंदिरात. ते तुम्ही फार चुका करतात, तुम्ही देवाविरोधात जातात. कारण ज्या माणूस माझ्या जोडीला होता त्याची कंडिशन साफ खराब झाली म्हणजे त्याची हालत एकदम डाऊन झाली. मी शिकलाय तेच तुम्हाला शिकवतो. तुमचा अधिकार तुमच्या हातात आहे बरोबर, तुमची कर्म तुम्हाला भोगायची, आम्हाला त्याचं देणं देणं नाही. मी आता पूर्वीसारखं बोलत नाही कोणाला, बसतील ते समजतील. कारण बोलायला गेलं ना तिथे भांडणं होतात ना, लक्षात ठेवा. तुम्ही कोणाला समजावलं जाऊ नका. म्हणून त्यांनी याकोबाने काय सांगितले, पुष्कळ शिक्षक होऊ नका. कारण माहितीये तुम्हाला काय होते ते, मला माहितीये काय होते ते अर्लिया. कारण सगळ्यांना इथेच यायचं आहे, पण तेव्हा संधी मिळाली ते बी बरे. जर सैतानाच्या हातात सापडला माणूस जीवनात एका क्षणात फक्त तुम्हाला एक क्षण दाखवेल की अरे असं कसं अर्लिया. फार खतरनाक ही शेवटची पायरी, त्याच्यानंतर दुसऱ्या पायऱ्या तुम्हाला कधी भेटणार नाही, समजलं अर्लिया. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, कारण प्रार्थनेमध्ये हर चीज मध्ये सक्त राहायचं. लेवी 16:2 वचन वाचलं असेल तुम्ही, कोणीतरी वाचले का नाही वाचले. भलत्याच टायमाला यायचं नाही. आता मी कधी कधी इकडे लोकांचं बघतो सकाळी किती वाजता पोचतात. 8ची ड्युटी 9:15 पर्यंत लोकांनी सुरुवात केली बरोबर. कोण 10ला येते, कोण 10:15 पर्यंत पोचते. तुम्ही देवाला टाइम नाही देत, तुम्ही जगाला टाइम देतात, पण तुम्हाला नंतर मुश्किल होईल. मला आता नाही काय करायचं, त्या बाबतीत सावध राहायचं. कारण तुम्ही जर देवाच्या वचनासाठी जर मागे झाले तर वचन ऐकणारे पण मागे झाले. आता मीच प्रार्थनेला कंटाळा करायला लागला ना, तिथे माणसं पण कमी कसं असते. पण मी जर पहिल्या सकाळी उठून प्रार्थनेत धाव मारले ना तर सगळे लोक पण प्रार्थनेत उठून सकाळी लवकर येते. असं सिस्टम आहे, मी सांगतो तुम्हाला अर्लिया. म्हणून शिक्षका बाबतीत सावध राहायचं. कारण सैतान सगळ्यांना फसवण्यासाठी तुम्ही वेळ दुसऱ्यांना देणार त्या टायमाला, पण तुम्हाला नुकसान होणार.
कधी पण. आता त्याला मी बाजूला केलं पण मी येशूला बाजूला नाही केलं, येशूला बाजूला नाही केलं. त्याला मी बाजूला केलं पण मी येशूला बाजूला नाही केलं. कारण येशूला बाजूला केलं असतं तर येशूने मला बाजूला केलं असतं ना. आज मी हे सांभाळेल. आज एवढी केंद्र आहेत, एवढ्या प्रार्थना आहेत, एवढी सेवा आहे, एवढं दान धर्म आहे. जर मी एका माणसासाठी जर त्याग करायला सुरुवात झालो, बरोबर, तर आज एवढी सेवा माझ्या हातात होती. आज मी एकेकांचं मार्गदर्शन करतो, तेवढे प्रार्थना करणारे लोक किती होती आणि त्यांच्या प्रार्थना कशा कमी 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 होत आहे. तुमच्या प्रार्थना कमी झाल्या ना, त्या केंद्रात पावलं पण नाही. हे मी तुम्हाला सांगतो. भले किती वरच्या पोचला असो आणि किती वरची जागा जरी आलेली असेल ना, तरी ते खालीच पडलं, ते भविष्यात पुढे नाही. कारण मला माहितीये त्याचा परिणाम काय होतो. पहिले छोटं मोठं तुम्हाला एक आजार येईल, नंतर हळूहळू तो आत्मा तुमच्यात घुसला ना, की तुमचे एक एक दाणं बाहेर काढणार, प्रार्थनेला कंटाळा येणार, इंटरेस्ट वाटणार नाही. पण जगाच्या सगळ्या मोहाला तुम्हाला पटापट खेचेल. फार मुश्किल होते नाही तेच सांभाळायचं. कारण मी माझ्या जोडीला येणाऱ्या लोकांची जी अनुभव मी घेतले ते मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी सगळ्यांनाच आवडतो. अरे मी बोलत नाही, पूर्वी खूप बोलायचं. कारण येशूपासून दूर व्हायचं म्हणजे मरणाच्या पंथात उभं राहायचं. तेव्हा 11 अध्यायामध्ये लाजराची गोष्टी तुम्ही बघितल्या असेल ना. काय केलं त्याने? येशूचा हात सोडला, आजारी पडला, शेवटी मेला. तरी येशूने उठवला त्याला. उठवला की नाही उठवला? उठवला. पण उठला की नाही तो? पण परत राहिला का? तो बदलला का? त्याचा बदल झाला का? हे बघा, एवढं मला माहितीये. मी योहान 3:3 नेहमी सांगतो, एकदा प्रार्थनेतून मनुष्य दूर झाला ना, त्या समजायचा त्याचा अंत जवळ आला. निमित्त येते, निमित्त. ये आम्हाला रोज नवीन जीवन देते. याच्यातून आमची प्रगती होते, याच्यातून आम्हाला सामर्थ्य मिळते, ज्ञान मिळते, अनुभव मिळते, याच्यातून आमचं भविष्य वाढते. मला कधी सांगतात लोक, काही तुम्ही थकत नाही का? थकवा त्यांनी घेतलेला आहे. हालेलुया. जेवढं मला येशूमध्ये धावता येते ना, जेवण पण छाती राहते, पण येऊन अर्धा तासाच्या आतमध्ये प्रवचन तयार करतो. खेळ नाही. आपण फक्त बसूनच राहणार का नाही? इकडे बोलणार आणि बसण्यामध्ये फरक आहे की नाही? आणून खेचायला लागते की नाही बोलायला? कशावर परत रिटर्न येते, परत आतमध्ये ठेवायला लागते. म्हणून आम्ही एक शिक्षक घेतलेला आहे की हे वचन कधी सोडायचं, लोकांसाठी आपण झिजायचं. आपल्या शरीरावर कधी मजबूती बनून समजून जायचं नाही. देवासाठी. आज आपल्यामध्ये किती लोक देवासाठी झिजलेली, तडपलेली, आता जगासाठी तडपत चालले. किती लोकांची हालत अशी झाली. का असं चाललेलं मला माहिती नाही. हालेलुया. कारण लूका 8 मध्ये दिली. मग तेच घेऊन बसू नका. कारण येशूने सांगितले शेवटपर्यंत टिकेल तेच बघा. मी शेवटपर्यंत टिकणार आहे, याच हेतूने मला कार्य करायचं, म्हणजे पुढे जात आहे. तो सर्व शरीर करण्यात ठेवण्यास तो समर्थ आहे. काय? शरीर कंट्रोल करण्यासाठी तो समर्थ आहे. प्रभूच आपल्याला कंट्रोल करते, प्रभूच आपल्याला सांभाळते, प्रभूच आपल्याला मार्गदर्शन करते. हालेलुया. हे बघा, मी अनेक लोकांना एक शिकवतो, देवाला वेळ दिल्यानंतर कोणा माणसाला वेळ द्यायची. मग कोण पण आहे मत्तेमध्ये 10:27 वचन मध्ये दिलेले आहे, माझ्यापेक्षा आई बापावर मुलावर प्रेम करेल तुम्हाला योग्य नाही. ज्याने देवाला वेळ दिली ना, हालेलुया, त्यांनी फक्त देवालाच द्यायची. त्याने सैतानानं दिली तर त्याची वेळ संपली, याची किती विसर. हालेलुया. खतरनाक परिस्थिती येते. तुमचा खाली टाइम असेल ना, तेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही काय पण करा, त्याचा आपल्याला लेणं देणं नाही. पण प्रार्थनेच्या बाबतीमध्ये तेव्हा सतत जीवन जगा, त्याच्यातून खूप फायदे आहेत, त्याच्यातून आनंद आहे, त्याच्यातून शांती आहे, त्याच्यातून अद्भुत आहे, आणि आपलं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे. घोडे
घोड्याने कण्यात राहावे. आता घोडा काय करतो? बरोबर, दोन्ही बांधतात तिथून आतमध्ये नाही वागतात. नाही खेचला ना तर ती दुखते. हालेलुया. तेव्हा त्याला सांभाळायला. हालेलुया. कारण ते जर केलं नाही तर घोडा अशा उड्या मारून जाईल ना, तो थांबू शकत नाही. तेव्हा त्याच्या तोंडामध्ये ते घालावं लागतं. त्याच्या तोंडात लगाम घातला, त्याचे सर्व शरीर ते आपण फिरवतो. हालेलुया. शरीर फिरवतो बघा. हालेलुया. कंट्रोल करते. हालेलुया. मग तसं आहे, देव आपल्याला फिरवतो, पण आपण जगाच्या वातावरणामध्ये फिरत असतात आणि शैतान आपल्यावर कब्जा करतो. हालेलुया. तुम्ही होते तसे आम्ही पण होते, पण आम्ही सावध राहिलो की हे देवापासून दूर करणारा शैतानी आत्मा आहे, जो आपल्याला बाहेर काढायचं काम करतो. हालेलुया. आता जेव्हा प्रभूने कार्य करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पाठीमागे भरपूर अडचणीने, समस्याने, दुःख आले. शिष्य पण बदलले गेले, येशूच्या विरोधात गेले. हालेलुया. पण शेवटी प्रभू येशूने परमेश्वराचा हात सोडला नाही, त्याने मजबूत पकडला. पेत्राने पण प्रभूचा हात सोडला नाही, त्याने मजबूत पकडला. तेव्हा त्याला अधिकार दिला. तुम्हाला जर मजबूत हात मिळालेला आहे, ज्या वेळेला तुम्ही एक महान व्यक्ती बनणार आहे ना, त्याच वेळेला शैतान आहे. आता येशूला पुनरुत्थित व्हायचं होतं की नाही? मरणावर विजय मिळून पुनरुत्थित व्हायचं आहे, तरी पकडलं शैतानाने. शेवटी खुर्सावर खेळेपर्यंत तो शांत राहिला की नाही? तुम्ही शांत राहतील? शांत राहतील का? एक टापकन टाकी नाही, कारण माणसाचा स्वभाव तसा. आता जर तुम्हाला सेवा करायची आहे तर शांत डोक्याने सेवा, तेव्हा ते शांतता आपल्या शरीराला एक पवित्रता देत असते. आता तुमच्यामध्ये पवित्रता कुठून दिसेल? तुमच्या वागण्याद्वारे. मग ते 5 वेळा मी डेली तुम्हाला वचन ती देतो. कशाला माहितीये का? जर पण तुमची घडण होत नाही ना, तत्पर्यंत ते घेणं गरजेचं आहे. शाळेत जात असताना पोरांना पहिले ते करतात. आता इंग्लिश पहिलं मराठी होतं, कवटाचा असं कर, नंतर त्याला एक लाईन मार. सगळी काय झालं सांगेल तो. आता काय सांगतात? एक लाईन अशी, एक टेबल बनव, टेबल बनवलं, मध्ये एक लाईन काढ, लाईन काढायचं. काय झालं? ए फोर ऍपल, बी फोर चप्पल. ऍपल मागायला गेलं मुलं, काय आई चप्पल काढते, काय करणार? ते असं आहे. म्हणून परिस्थितीचा अनुभव आपल्याला शिकायचा. जर परिस्थिती सुधारत नाही तत्पर्यंत जीवन आम्हाला सुधारण्याची तयारी होत नाही. म्हणून प्रत्येकी शिक्षण वचनानुसार, नियमानुसार, दानानुसार, कार्यानुसार हे आपल्या सगळ्यांना शिकता आलं पाहिजे. म्हणून जीभीवर कंट्रोल आहे तर शरीरावर कंट्रोल आहे. जर जीभ चालली नाही बरोबर तर शांत राहील. जीभ चालायला लागली तर बघा नफरत पण तयारी होते, निंदा पण तयार होते, द्वेष पण तयार होते, भांडणं पण तयार होते. कारण जीभीनच माणसाला खाते. कशाने खाते माणूस? चुगली आहे का नाही ती? जरा बघूया. आता एवढी मोठी बोट असते, त्याला सुकाण असते बरोबर. ते असं फिरवलं गाठी बोट फिरे, तसं असं फिरवलं का इकडे गेली, त्याचं फिरवलं का तिकडे गेली. हालेलुया. तर त्याची दिशा तशी असते. हालेलुया. मग प्रत्येकाला देवाने दिलेली गिफ्ट आहे. माझी कर्म चांगली असली तर मला कर्माचा धर्म दिसेल, पण माझीच कर्म जर चांगली नसेल तर माझ्या कर्माचं फळ मलाच भोगावं लागेल.
म्हणून आपण त्या कर्मातून बाहेर उतरलेले आहे, भोग नाही म्हणून. आपण आता त्याच्यात भोगायला सुरुवात केलं तर आपलं नुकसान होईल. हल्ली काळ तोच आहे. आता स्वतःचे 96-13 आहे की परमेश्वर तुम्हाला आता शिकवेल, आम्ही नाही शिकवू शकत. कारण आता शिक्षकाची वाणी कोणी ऐकत नाही. पहिला ऐकायची, शिक्षक फक्त शिकवतो, आम्ही फक्त जीवन जगतो, त्या आमच्या मर्जीनेच आम्ही जीवन जगतो. पहिलं शिक्षकाला लोक घाबरायचे, आता पोरं काय करतात, शिक्षकाला घाबरतात. हा नाही अशी परिस्थिती झाली. कारण कोणताही मुलगा असो मुलगी असो ऐकत नाही. आता प्रेयर मध्ये पण असणारे तुम्ही पण तसेच. आम्ही किती सांगितलं तुम्ही इकडे हा परत आहे तिकडे पाप आहे, ते तुमचं नुकसान आहे, आमचं नुकसान नाही. म्हणून सावध राहायचं. मी लोकांना संधी देतो की शिकवतो की मार्गदर्शन करतो, बाबा हे असं नाही असं आहे, मला माहिती आहे तुम्ही काय आहेत ना कोण आहे, पण नुकसानात कशाला पडायचं. आपल्याला जे पाहिजे असेल बघा ते सगळं देव देईल. देवाकडे कधी कमी पडत नाही. कमी पडते ते फक्त आपल्याचकडे. आपला स्वार्थ, आपला अहंकार आणि कितीच नुकसान होते. अरे कुणाच्या बोलण्यावरून चालू नका, तर कुणाचं काम कार्य कसं करते त्या पद्धतीने चाला, म्हणजे तुम्हाला देवाची ओळख. मी लोकांच्या बोलण्यावर लक्ष देत नाही. मला देवाने काम दिले, कार्य दिले, सेवा दिले, त्याच्यावर लक्ष देतो, त्याच्यातून पुढे जातो. अरे मग तो फायदा आपल्या सगळ्यांना. जीभ एक लहानसा अवयव, जीभ छोटीशी आहे, मध्ये आहे बघा. मोठ्या गोष्टीची पुषारती. मोठ्या मोठ्या गोष्टी, मी हे केलं, मी ते केलं. लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपले अवयव ते सर्व शरीर. आता जिभीवर तुम्हाला कंट्रोल व्हायचं आणि अख्ख्या घरात किंवा आपल्या कुटुंबात की आपल्या व्यक्तीमध्ये जर वादविवाद करणार आहे ती जीभ आहे. काय जीभ, त्या जीभीचाच परिणाम आम्हाला मुश्किल होतो. जीभ ही आग आहे. आग आहे अशासाठी बघा जिभेवर पाणी असतो की नाही का, मग कच्चं जेवण खायचं तरी जिरते का नाही. आता गाजर बिजर काय खाला, मुळा बिळा, तू जिरते की नाही. हे शिजवायचं कशाला, जीभ आहे ना. आगीवर ठेवलं का वितळून जाईल. म्हणजे जीभ आहे, आग आहे, त्याची टाकी कशाला. ती सृष्टीची चक्र पेटवणारी, ती नरकाने पेटवलेली. कशाने पेटली आहे ती, नरकाने. आता नरकात जायला बरं वाटलं का तुम्हाला. खुशी झालं त्यांना, नरकातच बरं वाटलं. उत्साहित व्हा तेव्हा तुम्हाला बरं वाटते. जिभीनेच मी बोलतो की नाही. आगीत न्यायला बोलतो का आगीतून बाहेर काढायला बोलतो. एशिया 3:1 पासून जर वाचलं ना त्याचं स्पष्ट नाही. तू आगीतून जा, नदीतून जा, तुला ज्वाला काहीच नाही. पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला अंश होत आहे. मनुष्याच्या स्वभावाला अंश होत आहे आणि झालेला आहे. स्वभाव जो आहे तो आम्हाला चेंज करायचा. आमचा स्वभाव आम्हाला चेंज करून ठेवायचा. आता स्वभावामध्ये जर चांगलं असेल तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी चांगले गोष्टी निर्माण होतील. स्वभाव बना, स्वभावानेच आम्हाला देवाची कृपा भेटते. परंतु मनुष्यापैकी
परंतु मनुष्यापैकी कोणी जिभेला वश करण्यास समर्थ नाही. बघा, शांतीत नाही ती, म्हणजे ती दुष्टामध्ये आहे. जीभच खोटं बोलायला शिकवते तुम्हाला. तेव्हा 8:44. आणि या जीभीमुळेच आपल्या जीवनामध्ये शरीरावर इफेक्ट होतो. काय जिंदगी झिरो आहे. पाप करायची सवय लागली तर पुण्याही सवय तुटून जाते. समजलं? आता तुमच्या जीवनात दुखापती काय येतात? कारण तुम्ही देवाच्या शिक्षणावर लक्ष नाही. तेव्हा प्राणघातक आणि विषाणी भरलेली आहे. प्रभू आणि पिता याची आम्ही स्तुती करतो आणि देवाच्या आता जिभीद्वारे आशीर्वाद पण देते, त्याच्याद्वारे शाप पण देते. आता कडू पाणी आणि गोडा पाणी कसं निघणार? एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बघा, त्यांनी काही सांगितले, माझ्या बंधूनं असं नाही झालं. ते खरं आहे ते खरं बोला, खोटं आहे ते खोटाचं उत्तर आपल्यालाच बोलायला लागेल. बरोबर? सरळ सरळ बोल. एकाच चित्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? वचन 12. माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्ष वेगाला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. हालेलुया. पण हल्ली काढतात फिल्टर मधून, खाऱ्या पाण्याचा गोडा पाणी पितात. असं पण सिस्टम आहे. हालेलुया. लोक आता अशक्यला शक्य करतात, पण धार्मिक बाबतीमध्ये शक्यला अशक्य करतात. उलट झालेलं आहे. हालेलुया. वचन 13. तुमच्यामध्ये ज्ञानी समंजस कोण आहे? वचन 14. पण तुमच्या मनात त्रिव्य मत्सर पांड्याचा स्वभाव आहे, तर काठा फिरवू नका व सत्यविरुद्ध लबाडी करू नका. आता आपण लबाडी जास्त करतो ना, सत्य कमी बोलतो. तरी काय सांगितलं? सत्याविरोध लबाडी करू नका. आता जिथे सत्य आहे ते सत्यच आम्हाला मार्ग दाखवू शकते येशू ख्रिस्त. जो तुम्ही देवाशी एक आहे, जर तुम्ही देवाबरोबर राहता, देव तुमच्या बरोबर राहतो, देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर राहतो, तर देवाच्या आशीर्वादाने तुम्ही आशीर्वादित होतो. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर आता ते ज्ञान खोटं बोलायचं सैतानाचं आहे आणि तेच आपल्याला फसवेगिरी करते. आता आपल्यामध्ये जर खूप कर्म सुरू झाला तर आपल्या जीवनाचा नुकसान व्हायला सुरुवात झाली. शुद्ध असते, शिवाय शांतिप्रिय, सौम्य, समजून होण्याजोगे, दया व सत्फळे, ध्याने पूर्ण, अपक्षपाती, निर्धर्म असे आहे. देवाचं ज्ञान आपल्याला खरं मिळालं. ते ज्ञानाने आपली घडण किंवा आपली प्रगती निर्माण होऊ शकते, नाहीतर आपल्याला काही फायदा होणार नाही. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ते शांतीत बी पेरलेलं जाते. आज आपल्यामध्ये शांती हवी आहे. जर प्रभूची शांती नसेल तर आपल्या जीवनाला प्रभूची उपस्थिती नसणार. म्हणून आपण छोटीशी एक प्रार्थना करूया की आपल्या जीवनावर कंट्रोल व्हावं, परमेश्वराच्या वचनावर बरोबरसाठी प्रभूच्या मार्गानुसार चालण्याची शक्ती मिळवून विशेष प्रार्थना सर्व काम प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.